100 वर्ष आधी किंवा आपण म्हणतो ना शिवाजी महाराजांची तलवार एवढ्या एवढ्या किलोची असते आणि आज आपण 5 किलोचं उचलल्यावर आपल्याला वाटतं अरे बापरे असं करू शकत होते का. तर तो अनुभव सरांनी पिक केला. नमस्कार, मी मधुरा शिंदे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. लवकरच आपल्या भेटीला येत आहे भिडेवाडा हा सिनेमा आणि या सिनेमाच्या निमित्ताने माझ्याबरोबर आहेत या सिनेमामध्ये मुख्य भूमिका साकारणारे 2 कलाकार. माझ्याबरोबर आहे ऋतुराज वानखेडे आणि नेहा सोनावणे. हॅलो, नमस्कार. कसे आहात? मस्त. कसं वाटलं ट्रेलर? आज आमच्याबरोबर पहिल्यांदा बघितला की तुम्ही आधी बघितला होता? नाही, पहिल्यांदाच बघितला. आम्ही सुद्धा बघितला नव्हता. कसा वाटला? खूप, मला तर आवडला. हा म्हणजे थोडस आम्ही हेजिटंट होतो कारण आम्ही पहिल्यांदा बघतोय तुमच्या सगळ्यांच्या समोर आणि मीडिया म्हणजे मायबाप आमचे. सो त्यांना आवडेल नाही आवडेल आणि आम्ही बघितलं असतं पहिलेच आणि काही वाटलं असतं सरांना म्हटलं सर हे हा शॉट टाका ना असं तसं करा ना. पण इथे सगळ्यांच्या समोर सरांनी जो सरप्राईज दिला आणि तो खूपच चांगला होता. आम्हाला तर बिंदास असं वाटलं. आम्ही दोघं तेच बोलत होतो मागे की सगळ्यांनी सांगा सगळ्यांना की हा ट्रेलर आहे असं वाटलं. हे जे आम्हाला वाटलं ते सगळ्यांना वाटणार आहे कारण आमची पण फर्स्ट रिॲक्शनच होती. खूप चांगलं वाटलं. क्या बात आहे. आणि मला वाटतं ना असा सिनेमा तुमच्या वाट्याला येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे पहिली एक टिक तर इकडेच होते. आणि गाणं पाहिलं आपण साजरी तर काही दिवसांपूर्वी आलं सो तेही खूप छान चालतंय. गाणं खूप छान ट्रेंडिंगला आहे आणि तुमचं दिग्दर्शन सुद्धा खूप छान आहे. तर मला वाटतं अशा सगळ्या एक टिक खूप आधीच होत गेल्यात आणि गाण्यामधून तुमचा अभिनय आम्ही पाहिला पण आता सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. काहीतरी छान वेगळं घेऊन येत आहे तुम्ही. मला असं ऐकायला आवडेल की ही या सिनेमाची तुमची सुरुवात कशी झाली? तो पहिला फोन म्हणजे मला वाटतं काही महिने आधी तुम्ही केला असेल, काही काळ आता झालेला आहे. पण ज्यावेळेस एखादं काम करतो आपण आणि त्यानंतर तो ट्रेलर आणि सिनेमा येणार ही सगळी धाकधूक, तो जो मधला काळ असतो ना, जे वाट बघणं असतं ते तुमच्यासाठी कसं होतं? आणि आज आता इतक्या दिवसानंतर परत थोडंसं एक फ्लॅशबॅक मध्ये तुम्हाला घेऊन जाते की तो पहिला फोन, पहिल्यांदा भेटला होता तुम्ही किंवा पहिलं स्क्रिप्ट वाचलं होतं, ते कसं होतं सगळं सुरुवात? मला तर स्क्रिप्ट दिवाळीच्या दिवशी आलेली. Oh, wow. एकदम शुभ दिवसाला सरांचा फोन आला की आपण मीटिंग करूया. मीटिंगला गेली. सरांनी स्टोरी सांगितली. मला प्रचंड आवडली. मला स्वतःवरती मी लकी मानत होते की मला सरांसोबत काम करायला मिळतं आणि त्यात एवढी सुंदर स्टोरी की आम्ही समाजासाठी काहीतरी चांगली गोष्ट करू शकतो, एक चांगला संदेश समाजापर्यंत पोहोचवू शकतो. अशी एवढी सुंदर स्टोरी आल्यावर कोण नाही म्हणणार. सो मी खूप पॉझिटिव्ह. काय बात आहे ऋतुराज. ते सरांचा फिल्मोग्राफीचा इतिहास बघितला तर एका सिनियर मोस्ट डिरेक्टर सोबत आम्ही जस्ट जी काय आमची सुरुवात झाली 2-3 फिल्म्सनी त्यांच्यासोबत कोलॅबरेट करणंच एक मोठी गोष्ट असते. आणि त्याहूनही जास्त जो विचार त्या फिल्म थ्रू जो होता तर जेव्हा सरांचा मला फोन आला सर बोलले की अशी अशी फिल्म आहे आणि हे कॅरेक्टर आहे. त्यानंतर सावित्री आणि ज्योतिबांचे विचार आपण या आजच्या पिढीला कसे जाणून द्यायचे यावर मी जेव्हा विचार केला तेव्हा मी ही संहिता लिहिली. म्हटलं ठीक आहे सर, बस तुम्ही हे जे वाक्य बोलले बस मी इन आहे तुमच्याकडे. आणि जसं ही बोलली तेच दिवाळीच्या दिवशी आम्ही दोघेही फायनल झालो कदाचित. आणि बस मग काय ती फिल्म हळूहळू होत आज या टप्प्यापर्यंत पोहोचलो आणि आज मधुरासोबत बोलतोय त्या फिल्मच्या प्रमोशनला. म्हणजे अजून काय पाहिजे. फिंगर्स क्रॉस्ड की 6 तारखेला. आणि अजून एक गोष्ट, महिला दिनी तो फिल्म रिलीज होतोय. सो त्या दिवशी खरंच महिलांनी तर बघायलाच हवा. आणि महिला आज या इथपर्यंत का पोहोचल्या हे पुरुषांनी सुद्धा बघायला हवं महिलांसोबत. सो इट्स अ ग्रेट फिल्म यार. म्हणजे मला तरी वाटतं विचार ग्रेट आहे, खूप ग्रेट. क्या बात आहे. आणि तुमच्या दोघांचे ना आतापर्यंतचे तुमची सगळी काय म्हणतात एक सिनेमांची निवड बघता असं वाटतं की तुम्ही ना खूप खूप ठरवून सिनेमे निवडता. कारण काही आधी सुद्धा तुझे सिनेमे केलेस म्हणजे रौंदळ असेल किंवा रणरागिणी असेल आणि आता भिडेवाडा असेल किंवा ऋतुराजचा सुद्धा सिनेमा असेल, आधीचा जयंती असेल आणि आता जयंती 2 सुद्धा येतोय. तर मला वाटतं की हे जे सगळे असे ठरवून तुम्ही ज्या गोष्टी निवडतायत तर तुमच्या वाट्याला येत आहेत, ह्या निवडी मागचा तुमचा विचार कसा? म्हणजे आत्ताच्या काळामध्ये असं झालं ना की खूप सिनेमे येतात आणि खूप सिनेमा सगळ्यांना दिसणं कोणाला नाही आवडत. म्हणजे खरं आहे एकतर की त्या सगळ्या काळामध्ये तुम्ही खूप असे ठराविक सिनेमे निवडता. ह्या मागचं कारण काय आणि भिडेवाडा निवडण्यामागचं एक कारण काय? माझं तर म्हणजे खरंच तसं पाहिलं तर मी स्वतःला खूप लकी समजतो
कारण अभिनेता ही पहिली फिल्म स्वतः निवडत नाही, त्याला निवडलं जातं. सो जे काही 10-12 वर्ष 15 वर्षांपासून जे काही थिएटर करत होतो आणि जेव्हा मला माझ्या पहिल्या फिल्मसाठी अप्रोच झाला, तो कुठे ना कुठे एक मी मला असं वाटतं की माझे जे काही काम मी केलं, जे काही स्किल्सवर माझ्या विश्वास ठेवला कोणी, आणि त्याच्यामुळे मी ती फिल्म केली. पण ती फिल्म करत असताना मला ऑब्व्हियसली तुमचं पहिलं काम असतं, तुम्ही थोडेसे हे असता, कॉन्शियस असता, एवढी मोठी जबाबदारी पूर्ण होणार की नाही. मुंबईच्या सगळ्या कलाकारांसोबत आपण एक त्या शहरातनं आलेला वेगळ्याच बॅकग्राऊंडचा. पण जसं जसं समोर गेलो, ती फिल्म केली आणि फिल्म केल्यानंतर ज्या लोकांपर्यंत पोहोचली, लोकांचा जो प्रतिसाद मला मिळाला, त्याचबरोबर प्रत्येक अवॉर्ड्स फंक्शननी जे काही आपल्याला म्हणजे एक्नॉलेजमेंट दिली, त्या वर्षी जे 5 डेब्यू अवॉर्ड्स जे मला मिळाले, तेव्हा मला असं वाटलं की अभिनय तर सगळेच करतात, पण ते डोळ्यांनी बघितला जातो ना, अभिनय हा डोळ्यांनी बघितला जातो, पण तो जो विचार आहे ना, तो इथे भिनतो. सो मला त्या अनुषंगाने मला असं वाटतं मी खूप लकी होतो की माझ्या परफॉर्मन्स सोबत तो जो विचार होता तो लोकांना इथे भिनला आणि म्हणूनच त्यांनी मला इतका प्रतिसाद दिला. आणि जर ही गोष्ट अशीच घडत असेल तर मग मी अशा फिल्म्स का नाही कराव्या हा प्रश्न मला विचारतो होतो. आणि तेच आहे. दुसरा एक त्याचा प्रॅक्टिकल आस्पेक्ट बघितला तर जे काम तुमचं बाहेर येतं, ज्या याच्यामध्ये तुम्हाला बघितलं जातं, ते अप्रोचेस तुम्हाला येतातच. आज सरांनी पण माझं ते काम बघितलं असेल, त्यांना असं वाटलं असेल की हा विचार यावर हा बरोबर बोलतो, बरोबर त्याला हे देतो, न्याय देतो, म्हणून त्यांनी पण. आणि मला तर आवडेल यार, मी तेच म्हणतो, मी वारंवार प्रत्येक वेळेस म्हणतो, तोडण्यापेक्षा जोडण्याचे काम मला करायला खूप आवडेल. आणि त्यांनी काहीच म्हणजे काय म्हणतात त्याला, त्यामध्ये काहीच वावगं नाही. खरं तर जे तोडण्याचं काम करतात किंवा एक वेगळंच प्रोपोगंडा आणि ते जे काही चाललेलं आहे, त्या हिशोबाच्या फिल्म्स करणाऱ्यांनी हा विचार करायला पाहिजे की आम्ही तेच का पिन पॉइंट करतोय. आपल्याला तर ही बेसिक आहे, कॉमन सेन्स किंवा बेसिक गोष्ट आहे ही, की जोडण्याची गोष्ट, ज्याच्याने समाज जुळेल, ज्याच्याने आपली पिढी वाढेल, असे फिल्म्स करायला सगळ्यांनी आवर्जून पुढे यायला पाहिजे. नक्कीच. क्या बात आहे. नेहा? आपलं टायटलच आहे भिडेवाडा, जाती पलीकडची माणसं. या टायटलमध्येच खूप गोष्टी क्लिअर होतात. जेव्हा माझ्याजवळ स्क्रिप्ट आली, मी आधीच बोलले की म्हणजे नाही म्हणण्यासारखं काहीच नव्हतं. एवढी सुंदर स्क्रिप्ट की मी समाजासाठी काहीतरी चांगलं करू शकते. सो त्याच्यासाठी नाही निगेटिव्ह काही माइंडमध्ये नव्हतंच. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट असतं, स्क्रिप्ट खूप छान असते, पण डिरेक्टरवरती खूप काही गोष्टी डिपेंड असतात, की ते व्हिज्युअल्स कसे मांडतात किंवा ते तुमचं कॅरेक्टर कसं मांडतायत, कसं दाखवतायत. आणि मी अजित सरांवरती पूर्ण विश्वास ठेवला बस. आणि त्यांनी जे एवढं सुंदर मांडलं Directors, सगळ्या गोष्टी, actors. बस. आणि आता कमिंग बॅक टू द फिल्म, या सिनेमाच्या निमित्ताने आपल्याला पुन्हा एकदा म्हणजे आतापर्यंत सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी जे कार्य केलेलं आहे एका नव्या रूपामध्ये उलगडलं जाणार आहे. सिनेमा करताना तुम्ही ऍक्च्युअल भिडेवाड्यामध्ये जाऊन तो शूट केलाय की तो एक सेट होता आणि तिथे जाऊन सगळं शूट केलं? मला ऐकायचं सगळं शूटच्या गमती, तिथले किस्से, हे सगळं मला ऐकायचं. आम्ही तशी मस्ती खूप केली आहे सेटवरती वगैरे, पण जेव्हा हा मूवी करत होतो, स्क्रिप्ट असो किंवा आम्ही ना ते कॅरेक्टर जगत होतो तेवढ्या टाइम पिरियड पर्यंत, की म्हणजे ते खूप सहन केलंय आपण. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बॅक फ्रूटवर येऊन जातो की नाही बाबा नाही जमत तर जाऊ दे. तर आम्ही खूप गोष्टी सहन केल्या आहेत. म्हणजे अंगावरती काटा येतो जेव्हा आपण सगळ्या गोष्टी ऐकतो किंवा वाचतो. तर खूप महान होते ते, जेन्युइन सांगते, खूप महान होते. आणि आमच्या पिढीला जर अशा काही विचार आम्हाला मांडण्याचा चान्स मिळतोय, सो आमच्यासाठी बेस्ट त्याच्यापेक्षा काहीच नाहीये. ऋतुराज? काय प्रश्न होता तुझा? माझा प्रश्न हा होता की ह्या सिनेमाच्या निमित्ताने त्यांचं जे कार्य आहे किंवा त्यांचा जो संघर्ष आहे तो एका नव्या पद्धतीने उलगडला जाणार आहे. तर हे सगळं शूट करताना तुम्ही ऍक्च्युअल भिडेवाड्यामध्ये जाऊन ते शूट केलंय का सेट होता? आणि त्या दरम्यानच्या काही छान आठवणी आहेत का ज्या तुला शेअर करायला आवडेल? बघ, सावित्री आणि ज्योतिबांवर खूप फिल्म्स आले, खूप नाटकं किंवा पुस्तकं आहेत, मालिका आहे, अजून एक आता सुरू झाली ना, हा ते पण. मग यामध्ये वेगळं काय हा प्रश्न नक्कीच तू खूप चांगला प्रश्न विचारला, की प्रेक्षकांना काय बघून याच्यात काय नवीन आम्हाला मिळेल. कारण एक जी काही बायोपिक असते त्या बायोपिक मध्ये ते सगळं माहिती आहे सगळ्यांना, एक वेगळा नव्या अंदाजाने बघायला मिळेल. पण तरी काय,
तर मी हे सांगू इच्छितो की बघा, जे ज्यावेळेस घडलं हे सगळ्यांना माहिती आहे, बिकॉज दॅट इज द पार्ट ऑफ हिस्ट्री. त्यांचं आयुष्य, त्यांनी काय केलं आणि कोणत्या काळात केलं, कसं केलं, ते सगळा संघर्ष आपल्याला माहिती आहे आणि तो आपल्याला बघायला नक्कीच प्रेक्षकांना, आम्हाला ते आवडतं. पण या फिल्म मध्ये एक नाविन्य म्हणायचं झालं तर त्या हाल अपेष्टा किंवा तो संघर्ष किंवा त्यावेळेस त्यांनी ते जे वागलेत ते आजच्या पिढीला जाणवून देणं. आणि आजच्या पिढीला जाणवल्यावर एक सरळ सोपं गणित आहे ना, की 100 वर्ष आधी किंवा आपण म्हणतो ना, शिवाजी महाराजांची तलवार एवढ्या एवढ्या किलोची असते आणि आज आपण 5 किलोचं उचलल्यावर आपल्याला वाटतं अरे बापरे, असं करू शकत होते का. तर तो अनुभव सरांनी पिक केला. अरे वा. तो जो अनुभव आहे ना, की आजच्या पिढीला, आजच्या कॉलेज गोईंग स्टुडंट्सला, आजच्या मास कॉमच्या म्हणा किंवा कोणत्याही स्टुडंट्सला जर ते मी फील करून दिलं तर त्यांची प्रतिक्रिया काय राहील हे बघायला नक्की प्रेक्षकांना आवडेल. क्या बात आहे. आणि हेच या फिल्म मध्ये आहे. राहिली गोष्ट भिडेवाडाची, त्यावर आता तिथे एक नवीन वास्तू बनते. सो आम्ही तिथे काही कारणास्तव तिथे करू शकलो नाही शूट, कारण एक काहीतरी तिथे हे होत आहे. पण आम्ही तीच किमया दिग्दर्शकांची म्हणा किंवा सगळ्या क्रिएटिव्ह जे डिसिजन झाले, आम्ही भोरला त्याचं सगळं आतमधलं शूट केलेलं आहे. आणि कारण तेवढं सगळं ते अरेंज करणं आणि हे करणं, कारण आता सध्या ती वास्तू नाही आहे. होपफुली आमची स्क्रिप्ट अजून थोडी लेट झाली असती तर तो पण इश्यू आलाच असता याच्यात. नक्कीच भिडेवाडा 2 मध्ये येईल ते. क्या बात आहे. तेव्हा पहिला इंटरव्ह्यू मीच घेईन. नक्की. बरं, थोडस सिनेमाच्या व्यतिरिक्त बोलते आता, की तू मगाशी उल्लेख केलास की तू वेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलायस, तर मला त्याबद्दल आता थोडंसं ऐकायचंय की म्हणजे तू ऍक्टिंग किंवा ह्याच्यामध्ये तू शिक्षण त्यात नाही घेतलंयस. हा, याबद्दल म्हणजे इंटरेस्टिंग फॅक्ट हा आहे की जो इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, ही पण इंजिनियर आहे, मी पण इंजिनियर आहे. बट मी एक पहिला असा ऍक्टर असेल मला असं वाटतं की ज्याने पहिली फिल्म केली, फिल्मफेअर पासनं काय ते जे काही अवॉर्ड्स घेतले, आणि नंतर मी MFA केलेलं ऍक्टिंग मध्ये, कारण मला असं वाटलं की काहीतरी आपल्याला एज्युकेशन पाहिजे, कारण इकडे इंजिनिअरिंग एमटेक सगळं झालं, पण एक डिग्री हवी बा. असं म्हणायला नको ना कोणी की आपण काही याचं शिकलेलं नाही, डिग्री नाही आहे, क्वालिफिकेशन म्हणून मी त्यानंतर MFA केलेलं आहे आणि मी युनिव्हर्सिटी टॉपर आहे त्यामध्ये. काय या कमाल कमाल. सो राहिली गोष्ट इंजिनिअरिंगची, मला असं वाटतं आजकाल खूप कॉमन झालंय हा. कोणताही इंजिनिअरिंग ही आपल्या, म्हणजे हिचं पण तेच मत असावं, कोणत्याही फील्डमध्ये जाऊन कसं त्याला फेस करायचं हे कुठे ना कुठे इंजिनिअरिंग शिकवते. त्यामुळेच तुम्ही पण बघितलं असेल की खूप लोक बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग असेल आणि करतात हे सगळं काम. पेशन्स खूप असतात इंजिनिअरिंग जे करतात ते. आणि मी हे पण म्हणेल की हा खूप मोठा गैरसमज आहे लोकांचा की ऍक्टिंग जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला शिकणं खूप गरजेचं आहे. तो काळ गेला यार, की ते पहिले होतं ना की 10वी 12वीत आता काही मार्क्स पडले नाही तर याला टाका तुमच्या फील्डमध्ये. तसा मी पण प्रयत्न केला, पण मी आफ्टर इंजिनिअरिंग सुद्धा मला असं वाटलं की यामध्ये शिकायला पाहिजे, कारण ते नॉलेज घेणं खूप गरजेचं आहे आणि खूप चॅलेंजिंग फील्ड आहे. मूळचा कुठचा आहे सणे? मी मूळचा बॉर्न अँड ब्रॉट अप इन नागपूर. या नागपूर टू मुंबई असा प्रवास आहे. नेहा, तू पण इंजिनिअरिंग मी केलंय. पण इंजिनियर आहे आणि खरंच इंजिनिअरिंग करताना तुम्ही खूप गोष्टी शिकतात. तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये मॅनेज करू शकता. आता भरपूर इंजिनियर्स असतील ते प्रत्येक फील्डमध्ये आहेत, म्हणजे इंजिनिअरिंग सोडून बाकीच्या फील्डमध्ये पण दिसतील तुम्हाला. सो मी काही वर्कशॉप वगैरे किंवा ऍक्टिंगचं स्कूल विल काहीच नाही केलंय. मी म्हणेल की मी इंडस्ट्री चूज नाही केली, इंडस्ट्रीनेच मला चूज केलं. कारण की माझं असं काही नव्हतंच की मला इंडस्ट्रीमध्येच करायचं आहे. जेव्हा माझी इंजिनिअरिंग चालू होती तेव्हा मला रौंदळ ऑफर झाली. त्याच्यानंतर मी विचार केला की यातच कंटिन्यू करायचं आहे की जॉब वगैरे बघूया. तर मी थोडा गॅप पण घेतला कारण की माझे एक्झाम्स वगैरे होते. पण त्यावेळेला असं झालं की नाही, मला सेट हवाय, मला कॅमेरा पाहिजे, म्हणजे आपल्या काही गोष्टी क्लिअर होतात ना. सो मी तसं मग परत बॅक टू रियालिटी चेक मिळतो आपल्याला. सो मी इथे आली आणि जसा ऋतुराज बोलला की तुम्हाला शिकणं खूप गरजेचं आहे ऍक्टिंगमध्ये पण. ह्या प्रोजेक्टमध्ये मी सरांकडनं तर शिकलेच, पण ऋतुराज, वैभव त्यांनीही मला
खूप काही म्हणजे त्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं होतं. जेन्युइन सांगते, थँक्यू फॉर दॅट. खरंच. क्या पण बात हे आहे. हिचं पॅशन आहे. ही म्हणते आहे की मी शिकले नाही, पण तिचं डेडिकेशन दिसतं यार. कोणती गोष्ट ती तुला जाणीव आहे की तू शिकली नाही असं म्हणते तू, पण काम करताना जे उतरते तर चोख आहे ती एकदम म्हणजे सुपर्ब ते काम. ट्रेलर मध्ये पाहिलंच आणि हा, हा, हा. सिनेमात आणि पण दिसणार आहे आणि तिचं ते. सिरियसनेस ते दिसतं. म्हणजे तिच्या सिरियसनेस कडे बघून ही म्हणते आमच्याकडून शिकायला मिळालं, पण ते असतं ना एक कोणीतरी इतक्या क्युरियसली इतक्या यानी काहीतरी करायचा प्रयत्न करतो, आपण म्हणून बरोबर करतेस, बस एवढंच आमचं कॉन्ट्रीब्युशन होतं, अजून काही नाही. आणि ते तिचा मोठेपण आहे तो. पण मला वाटतं ते बरोबर करतेस हे म्हणणारे पण खूप कमी हा, हा, असतात हा. आणि ते तुम्ही होतात त्याच्यामुळे ते जास्त महत्वाचं आहे. कारण पाय खेचणारे खूप असतात हो, पण हो, ते नक्की. सपोर्ट करणारे खूप नक्की, कमी नक्की. असतात. फार छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि याआधी जसे अवॉर्ड्स मिळालेले आहेत तसेच या सिनेमाच्या निमित्ताने सुद्धा खूप सारे अवॉर्ड्स मिळावेत ही अपेक्षा आहे, ही इच्छा आहे आणि ह्या सिनेमासाठी आणि पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.